अशोक खरात न्यायालयीन कोठडीत 6व्या गुन्ह्यासाठी एसआयटीची हालचाल। 5व्या गुन्ह्यात अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी अशोक खरात याला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयाला पत्र देण्यात आले। अशोक खरात याची रवानगी नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे। वैद्यकीय तपासणीनंतर एसआयटी पुन्हा अशोक खरात याला 6व्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहे। उद्या अशोक खरात याला 6व्या गुन्ह्याच्या संदर्भात पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। काय नेमका युक्तिवाद झाला, किती दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आणि आता पुढची कायदेशीर प्रक्रिया कशी? आरोपी अशोक खरात याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू मान्य कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। जो 79/2026 चा जो गुन्हा होता त्यामध्ये पोलीस कस्टडी यापूर्वी मिळालेली होती आणि त्या गुन्ह्याचा मधल्या पोलीस कोठडीचा हक्क जो आहे तो राखीव ठेवून दुसरा जो महिला अत्याचाराचा गुन्हा आहे 81/2026 त्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडीसाठी हजर करण्यात येईल। थँक्यू।